अहिल्यानगर महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर काल अहिल्यानगर शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काल पोलीस विभागाकडून शहरातील मुस्लिम बहुल भाग असलेल्या मुकुंदनगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मुकुंदनगरकडे जाणारे रस्ते देखील बॅरिकेड लावून बंद करण्यात आले होते। आज देखील या भागात पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अहिल्यानगर मनपाचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशीच्या हत्येनंतर अहिल्यानगर शहरामध्ये काल तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर जो परिसर आहे तर त्या परिसरात कडे जाणारे जे रस्ते आहेत तर ते बंद करण्यात आलेले होते आणि त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त हा कालपासूनच खरं तर तैनात करण्यात आलेला आहे। आज देखील सकाळी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तर तो अजूनही खरं तर पाहायला मिळतो आहे। अहिल्यानगर शहरातील आस्थापना या सकाळपासून जरी सुरू झालेल्या असल्या तरी मुकुंदनगर हा जो भाग आहे या ठिकाणचे रस्ते जे आहेत अजूनही पोलिसांकडून बंद करण्यात आलेले आहेत। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी जी आहे तर ती घेतली जाते आहे। खरं तर धीरज परदेशी हत्याकांडातील जे आरोपी आहेत 6 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। त्यांना पोलीस कोठडी जी आहे तर ती देखील सुनावण्यात आलेली आहे। काल या पार्श्वभूमीवरती हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं ठिय्या आंदोलन हे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर जे आहे डीएसपी चौकामध्ये करण्यात आलेलं होतं। मोठा त्या ठिकाणी जे आहे कार्यकर्त्यांची गर्दी आणि जमाव जो आहे तो पाहायला मिळालेला होता। आज जर बघितलं तर आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये अजूनही बंदोबस्त जो आहे तर तो कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। सुनील घोंगळ, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।